अटल महाआरोग्य शिबिर नवी सांगवीमध्ये सध्या अटल महाआरोग्य शिबिर चालू आहे। भाई लक्ष्मण जगताप यांच्या पुण्यस्मरणानिमित्त हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। काही लाभार्थी आहेत ज्यांनी की या आरोग्य शिबिरामध्ये आपल्या रोगाचं निदान होण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। आपण त्यांच्याशी बोलूयात। काकू कुठून आलेला आहात आणि या आरोग्य शिबिराबद्दल काय वाटतंय? चांगलं वाटतंय। आम्ही आळंदीहून आलो। आळंदीहून आलात? बर, मग आता या आरोग्य शिबिराची माहिती कुठून भेटली? इथं आल्यावर भेटली ना। इथं आले तुम्ही डायरेक्ट? हा। बर, काही पेपरात वगैरे वाचलं होतं, काही आठ वगैरे आले होते असं काही? काय नाही, आम्हाला लिहिलं नाही ना वाचवायला। बरं 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 बरं। मग आता इथं आल्यानंतर इथं डॉक्टरांना दाखवलं असेल, काय म्हटले डॉक्टर? डॉक्टर काय तपासणी केली, चष्मा तपासणी? गिस्मा दिला। चष्मा दिला? अरे वा, चष्मा लागला म्हणजे आता? हा, बर, मग आता कसं वाटतं एकंदरीत हे चांगलं वाटतंय। तपासणी केल्यानंतर, हे झाल्यानंतर चांगलं वाटतंय। चांगलं वाटतंय? ज्यांनी हे सगळं आयोजित केलंय हा, त्यांना काय मेसेज द्यायचा का, काय सांगायचं का? काय मस्त चांगलं आहे, चांगलं आहे आपल्या करता चष्मा दिला। चांगलं आहे ना? हा, चांगलं वाटतंय। आपल्यासोबत आणखी काही रुग्ण आहेत ज्यांनी की या आरोग्य शिबिरामध्ये तपासणीचा लाभ घेतलेला आहे। कुठून आलाय तुम्ही मी सध्या? आळंदी. आळंदीवरून झाला? बर, कसं वाटलं इथं एकंदरीत? काय डोळ्याबद्दल तपासणी केली का? डोळ्याची तपासणी केली, सोनोग्राफी केली। सोनोग्राफी पण केली? हो। वा, म्हणजे सगळ्या सुविधा इथं उपलब्ध आहेत? अगदी बर, कसं वाटतं एकंदरीत इथं दुसरे पण नागरिक येत आहेत, तुम्ही पण आलाय? एकदम भारी वाटत। डॉक्टरांचा रिस्पॉन्स कसा आहे? अगदी छान। चांगलं म्हणालेत ना? चांगलं सांगायलेत ना? हो, चांगलं बोलतात म्हणजे व्यवस्थित येतात काय सल्ला वगैरे दिली? सल्ला काय काही नाही. दिला? आता आम्ही सल्ला काही नाही, दवाखान्यात मूळ तुम्ही व्याधासाठी आमच्याकडे गेलेला या। विचारायला तर व्यवस्थित त्यांनी म्हणजे सांगितलं, व्यवस्थित गोळ्या वगैरे दिल्या। जागेवर सगळं निदान, हो, चष्मा हो, वगैरे हो. जागेवर देतात सगळं? सर्व जागेवर। आणि जर आपल्याला तसं जास्त काही प्रॉब्लेम वाटला तर त्यांनी सांगितलं आमच्या दवाखान्याचे कुपन घ्या आणि तिथं या, मोफत तपासणी करून देऊ असं सांगितलं। एकंदरीत आपण पाहू शकतो की इथं तर निदान आहेच रोगाचं, परंतु पुढे जर या ठिकाणी कधी पण तुम्हाला गरज पडली तर त्या हॉस्पिटलचे कुपन सुद्धा उपलब्ध करून दिले जात आहेत। अजून एक दादा आलेले आहेत आपल्याकडे। दादा कुठून आला तुम्ही? पिंपरीगुळवरून? बरं बरं, तपासणी झाली? काय सांगितलं डॉक्टरांनी? सांगितलंय काहीतरी काय त्रास होता? काय त्रास होता? कमरचा त्रास होता. कमरेचा त्रास होता? बर, आता मग काय त्यांनी काय आराम करायला सांगितलाय? काही परत हॉस्पिटल यायला आराम सांगितलंय? तो आमच्याकडे आराम नाही भेटत. मग आता ह्या लोकांना सगळ्यांना बरं, हे आरोग्य शिबिर जे आयोजित करण्यात आलेलं आहे याच्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? 1-2 मिनिटात काय वाटतं? चांगलं वाटतं. चांगलं वाटतंय? हो. अश्विनीताईंनी आणि शंकर शेठ जगताप यांनी ते शिवपुराण पण ठेवलं होतं इथंच आणि आता शिबिर सुद्धा ह्या ठिकाणी ठेवलेलं आहे, तर मग छान वाटतं। त्यांना जर काय सांगायचं असेल तर काय सांगणार त्यांना? यांना काय सांगायचं? असे शिबिर असं नेते परत होणार नाही, असे लोक आहेत हे जगताप घराणं।